तलाठ्याविरोधात आमरण उपोषण तीव्र. तिसऱ्या दिवशीही प्रशासनाकडून उपोषणकर्त्यांकडे दुर्लक्ष. तालुक्यातील तलाठ्याने रामतीर्थ, किनाळा, हिप्परगामाळ व कामरसपळी येथील जमीनदारांना केवळ 21,000 रुपयांचे चुकीच्या पद्धतीने उत्पन्न प्रमाणपत्र दिल्याचा गंभीर आरोप होत असून या प्रकरणी कारवाईच्या मागणीसाठी तहसील कार्यालयासमोर सुरू असलेले आमरण उपोषण च्या तिसऱ्या दिवशीही कायम आहे. उपोषणकर्ते विजयकुमार गोविंद वाघमारे, सुगावकर यांनी सांगितले की चुकीच्या प्रमाणपत्रांमुळे बोगस लाभार्थी शासकीय योजनांचा लाभ घेत आहेत, तर खऱ्या गरजूंवर अन्याय होत आहे. 2023 ते 2025 या कालावधीतील लाभार्थ्यांची सखोल चौकशी करून दोषींवर तात्काळ कारवाई करावी, अशी त्यांची मागणी आहे. दरम्यान 3 दिवसात उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावत असूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस दखल घेतली जात नसल्याने नागरिकात संताप वाढत आहे. याशिवाय शासकीय कर्मचाऱ्यांचा सुरू असलेला संपही परिस्थिती अधिक गंभीर बनवत आहे. संबंधित तलाठ्यावर त्वरित कारवाई करून मागण्या मान्य कराव्यात, अशी मागणी विजयकुमार वाघमारे यांनी केलेली. जोर धरत असलेली चर्चा तालुक्यात होत आहे. आपण कुठल्या विषयावर आमरण उपोषण आज बसल्या? मी विजयकुमार गोविंदराव वाघमारे, सुगावकर, मुक्काम पोस्ट सालेगाव, तालुका दायगाव, जिल्हा नांदेड येथील एक नामवंत सामाजिक कार्यकर्ता असून मी संजय गांधी आणि श्रावणबाळ या शाखेतील जो जमीनदार लोकांना बिलोली तालुक्यातील मोजे, रामतीर्थ, किनाळा, हिप्परगाव, कामरसपळी अशा 4 गावातील जो जमीनदार लोकांना 21,000 रुपयाचे प्रमाणपत्र माननीय तलाठी उत्पन्नाचे प्रमाणपत्र 21,000 रुपयाचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र माननीय तलाठी व मंडळाधिकारी यांनी देऊन, म्हणजे दुर्बल घटकामध्ये त्यांना मोडून, जे दुर्बल घटकात मोडत नाहीत आणि खरे जे दुर्बल घटक आहेत त्या लोकांना योजनेपासून वंचित ठेवून आणि ज्यांना सदन शेती, पक्के घर आणि विकसित परिवार असून या लोकांना या दुर्बल घटकामध्ये मोडण्याचा प्रयत्न करून त्यांनी शासनाची फसवणूक केली आणि खऱ्या लाभार्थींना दुर्बल घटकात मोडणाऱ्या यांना वंचित ठेवलं. ते अशा प्रकारचा गैरकारभार न होता गैरकारभार न होता खरे गरजू दुर्बल घटकात मोडणाऱ्या लोकांना यांच्यावर होणारा अन्याय दूर व्हावा आणि तर अशा पद्धतीनं ज्या म्हणजे 21,000च्या उत्पन्नासाठी तलाठी आणि मंडळ अधिकारी यांनी जमीनदार लोकांना हे प्रमाणपत्र देऊन जे दुर्बल घटकामध्ये मोडलं आहे, अशा पद्धतीनं हा कारभार न होता मी या संबंधित तलाठी व मंडळ अधिकारी यांच्यावर की बडतर्फीची योग्य कार्यवाही व्हावी यासाठी आज प्रशासनाच्या विरोधामध्ये तहसील प्रशासनाच्या समोर मी आमरण उपोषणास बसलेला आहे. आज कितवा दिवस आहे तुमचा? आज माझा 3रा दिवस आहे. तरी प्रशासनाने याकडे लक्ष दिलेलं आहे आणि काही दखल घेतलेली नाही.